विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तुका म्हणे हासे जन, नाही ते ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरीकाय दातुमिंद्रये, समागत तिष्ठन्तमानन्द कंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे मंजू श्री चरण गुरूंचे, ते नमस्कार आता मस्तक हे पाया, मस्तक हे मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, यावार करे संता, 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 कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा गवळणपर प्रकरणातील अभंग आजच्या काल्याच्या कीर्तन सेवे प्रसंगी निवडलाय. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये एकरूप झालेल्या महान भक्त गवळणी, त्या गवळणींपैकी एका गवळणीचा अंतःकरणातील भगवत भाव आपल्या पुढे मांडतायत. त्या गवळणीनं दहीदूध विकण्यासाठी मथुरेच्या बाजाराला जात असताना श्रीकृष्णाला पाहिलं, श्रीकृष्णाचं दर्शन घडलं आणि दर्शनानंतर ती देहभाव विसरली. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. ज्याला पाहिलं अंतःकरणात त्याचं चिंतनाखंड सुरू आहे आणि मुखानही त्या श्रीकृष्णाचं गुणगान ती घेऊ लागली. अर्थात दहीदूध विकतानाही हरी घ्या, गोविंद घ्या, मुकुंद घ्या असं ती म्हणू लागली. महाराज म्हणतात तिला स्वतःचाच विसर पडला. अशा पद्धतीची श्रेष्ठ अवस्था प्राप्त झाली. आपुली याचा विसर भोळा, गोविंदो कळा. आणि त्या भगवत कला तिच्यामध्ये दिसू लागल्या, ते भाव तिच्यामध्ये दिसू लागले. त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जग काय बोलतय याकडे आता तिचं लक्ष राहिलं नाही. तुका म्हणे हसे जन, नाही कान ते ठाई. विठाला अभंगातील चारही चरणांचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला. संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन शब्द परिहार देणं आवश्यक आहे. चोथे वस्ती समस्त चोथे पाटील परिवार
देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी या परिसरातील सर्व हरिभक्त साई भक्त भाविकांच्या सहयोगानं प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंतीच्या पुण्य पावन पर्व काळाला अनुसरून संपन्न झालेला साई सच्चरित्र पारायण सोहळा आणि तदनिमित्तानं भजन कीर्तन अन्नदानादी सर्व सेवा अर्थात भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाचे आशीर्वाद, साईनाथांचे आशीर्वाद, त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आपल्या या आध्यात्मिक परिवारातील आपले सर्वांचे स्नेही बाबा महाराज मोरे, ज्यांनी व्यासपीठ पारायणाची सेवा सांभाळली ते साई भक्त श्रीनिवासजी महाराज सहदेव, ज्यांचं प्रवचनादी सेवा या ठिकाणी संपन्न झाल्या, त्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय आमचे गुरुबंधू संजयजी महाराज शेटे, उदयजी महाराज गोडके, सुभाषजी महाराज विधाटे, आबासाहेब महाराज कोळसे, बाबासाहेब महाराज वाळून, संजयजी महाराज मसे, बाबा महाराज मोरे, त्याचबरोबर या सर्व सेवा कार्यामध्ये ज्यांचा विशेष पुढाकार प्रतिवर्षाप्रमाणे असतो ते सन्माननीय अण्णासाहेबजी चोथे पाटील, नंदू पाटील चोथे, संपूर्ण चोथे पाटील परिवार, विशेष करून या परिवारातील मुलं मुली सुना नातवंड सर्व सदस्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या सर्व मंडळींची आज उपस्थिती आहे त्यामध्ये संगीत विशारद गायनाचार्य ऋषिकेश महाराज शेटे, बाळासाहेब महाराज पवार, काशीनाथ महाराज टेकाळे, या निमित्तानं भजनी मंडळातील आमचे सगळे आदरणीय सहकारी मंडळी, भास्कर पाटील तांबे, किशोर महाराज निर्मळ, आमचे हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज पागिरे, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी विणेकरी चोपदार मंडळी, मृदंगाचार्य आमचे प्रसाद महाराज, तनय महाराज, या निमित्तानं उपस्थित टाकळीमिया येथील आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर साहेब असतील, मोरे पाटील असतील, टाकळीमियाची सर्व मंडळी, गावोगावची सर्वच स्नेही मंडळी, आणि विशेष धन्यवाद द्यायला हवेत ते म्हणजे या कार्यामध्ये ज्यांनी विविध सेवा पत्करल्या, स्वीकारल्या आणि दिल्या. आजची संत पूजनाची ज्यांची जबाबदारी आहे ते आदर्श पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन सुधाकरजी कदम साहेब, त्यांचा सर्व परिवार, दररोज ज्यांनी वेगळ्या सेवा दिल्या त्यामध्ये संत पूजनाचे सर्व यजमान इथे उपस्थित जवळजवळ सर्वजण आहेत. राहुल बद्रीनाथजी काळे साहेब, सचिन सीतारामजी ढूस पाटील, बापूरावजी मुसमाडे पाटील, मारुती धोंडीबाग खरात पाटील, बापूरावजी जाधव पाटील, आदिनाथ लक्ष्मण तांबे पाटील, संत सेवक किशोर बाबासाहेब वरघुडे पाटील, आत्ताच या ठिकाणी जे उपस्थित झाले ते हरिभक्तीपरायण सीताराम भाऊ ढूस, त्याचबरोबर अन्नदानाच्या सेवेमध्ये सहभागी नाश्त्याची सेवा बाळासाहेब त्र्यंबक मोरे, दत्तात्रय ज्ञानेश्वर दत्तात्रय तांबे, अण्णासाहेब काशीनाथ शेटे, सुखदेव माधवराव मुसमाडे, कैलास माधवराव मसे, भगवानजी मसे, नामदेवजी उंडे, भाऊसाहेबजी गुंजाळ, त्याचबरोबर सायंकाळचं महाप्रसादाची मोठी जबाबदारी ज्यांनी सांभाळली त्यामध्ये बाबासाहेब किशोर चोथे पाटील, आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आणि आपले सर्वांचे स्नेही आबासाहेब बबनरावजी वाळुंज पाटील, शिवाजीराव मोरे, किशोरराव वरखडे, एकनाथराव चोथे, सतीशजी खांदे, श्याम कदम, गोपीनाथ हरगुडे, चंद्रकांत खांदे, कारभारी सकाराम खळे, भीमराज आनंदा मुसमाडे, आणि आज ज्यांचा अन्नदान आहे ते चोथे पाटील परिवार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध सेवा देणारी सर्व सेवादाती मंडळी सर्वांनाच खरं म्हणजे धन्यवाद दिले पाहिजे. धन्यवादास आपण पात्र आहात. या ठिकाणी सुखदेव पाटील मुसमाडे आहेत, अशोकरावजी खुरुद आहेत, माझ्या समोर बसलेले भुजाडी पाटील आहेत, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आपण उपस्थित आहात. माता भगिनींची उपस्थिती मोठी आहे, सुंदर अशी मंडप व्यवस्था आहे, त्याचबरोबर साऊंडची व्यवस्था आमचे शेळके पाटील यांची अत्यंत चांगली आहे.
आणि प्रतिवर्षी या ठिकाणी काही ना काही चांगला बदल आपल्याला पाहायला मिळतो. दरवर्षी हे नियोजन वाढतच चाललेलं आहे आदर्श पद्धतीनं. आता आदर्श नाव घेऊनच तुम्ही सगळं काम करताय, त्यामुळे प्रत्येक काम हे तुमचं निश्चितपणे आदर्श आहे. तुमचा व्यवहारही आदर्श आहे, म्हणून पतसंस्थाही उत्तम चालू आहे, विश्वास आहे लोकांचा. आणि परमार्थही आदर्श आहे, ते आम्ही दरवर्षी आलो की पाहतो. फार चांगल्या पद्धतीनं 5 वर्षापूर्वी अर्थात 7 वर्षापूर्वी प्रारंभ झाला. कोरोनाचे 2 वर्ष मध्ये थांबावं लागलं आणि त्या नात्यानं हे 5वं वर्ष आहे. नाहीतर क्रमशः पाहिलं तर हे 7वं वर्ष या सेवेला प्रारंभ होऊन झालेला आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी स्वर्गात, त्याचा वेल उगेला गगनावरी. मोगरा फुलला, फुले वेचिताती बहरू कळियासी आला. सुरुवात ही नेहमी छोटी असते. गंगेचा उगम होतो, तीही अत्यंत छोटी धार रूपानच गंगा उगम पावते, पण तिचा विस्तार पुढे होत जातो. गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, ब्रह्मपुत्रा, सर्व नद्यांच्या बाबतीमध्ये उगम हा छोटा. संगमाजवळ काही किलोमीटरचं अंतर ते पात्र असतं. गंगासागरला आपण जाऊन येतो, तिथे गंगा जेव्हा सागराला मिळते तर काही किलोमीटरचा परिसर आहे, ज्याला भूगोलामध्ये त्रिभुज प्रदेश म्हणतात. बाबासाहेब महाराज भूगोलाच्या भाषेत जिथे नद्या समुद्राला मिळतात त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं. तर अशा त्या ठिकाणी काही किलोमीटर त्या पात्रानं व्यापलेलं असतं अंतर. तर मला वाटतं परमार्थाच्या सेवा सुद्धा विस्तारत गेल्या पाहिजे, व्यापक होत गेल्या पाहिजे, त्यातली आवड वाढत गेली पाहिजे. आणि हे या कार्यक्रमाच्या बाबतीत दिसून येतं. अण्णा पाटील, त्यांचा सर्व परिवार, आपण सर्व या कार्यात सहभागी होणारे त्यांचे स्नेही साई भक्त, हरिभक्त, या कार्यक्रमात लक्ष घालून मार्गदर्शन करणारे बाबा महाराज मोरे, उत्तम रीतीनं प्रतिवर्षी प्रतिसाद वाढत चालला. मला मगाशी बाबा महाराजांनी सांगितलं की यावर्षी सायंकाळच्या प्रवचनाला जवळजवळ 1000-1200 लोक उपस्थित राहत होते दररोज. आणि एवढ्याही मंडळींचं अन्नदान या ठिकाणी होत होतं. पारायणालाही चांगली मंडळी या ठिकाणी बसली होती. तेव्हा असा हा सर्व कार्यक्रम संपन्न झालाय. आज सांगता आहे आणि योगायोगानं प्रतिवर्षी सांगता शिवजयंतीच्या पर्वकाळावरती 19 फेब्रुवारीला घेतली जाते. त्या नियमानुसारच आज शिवजयंतीच्या पर्वकाळावर ही सांगता संपन्न होते आहे. खरं तर ईश्वराचे अवतार, महापुरुषांचे अवतार हे जगत कल्याणासाठीच आहे. सामान्य जीव हे आपल्या पूर्वकर्मात जे काही घडले, जो भोग शिल्लक आहे तो भोगण्यासाठी सामान्य जीव या ठिकाणी येतात. आणि महापुरुष, भगवंत, संत या जगाला काही विशेष देण्यासाठी येतात.